नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुरली तांडा येथे व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर संपन्न. बिटरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मुरली तांडा परिसरात अवैध दारू विक्री जोमात होत असल्याने सर्वसाधारण नागरिक व युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले. यामुळे मुरली तांडा येथे व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर घेण्यात आले. अवैध दारू विक्री या संदर्भात मुरली तांड्यातील गावकऱ्यांनी बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे साहेब यांना दारूबंदी विषयी निवेदन दिले होते. याची दखल घेत पांडुरंग शिंदे यांनी दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी गावकऱ्याच्या साहाय्याने तात्काळ कारवाई करणे हेतू मुरली तांड्यास भेट देऊन व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर घेतले. या शिबिरात मार्गदर्शन करताना अवैध गावठी, देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्यांना आम्ही कायद्याने कदापि सोडणार नाही, असे पांडुरंग शिंदे यांनी म्हटले आहे. तर विशेष मार्गदर्शन करताना विद्वान भाऊ केवटे यांनी आपल्या पुढील आयुष्याचे भविष्य सुधारण्याकरिता तरुणांनी व्यसनाकडे न वळता शिक्षण व वाचनाकडे वळण्याची गरज असल्याचे आवाहन केले. सदर शिबिराच्या अध्यक्षपदी रमेश नाईक, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संजय राठोड, तुकाराम डिलर, उत्तम जाधव, शंकर उतळे, DS राठोड, मिलिंद चिकाटे, मुनवर पठाण, वसंत राठोड, इंदल राठोड यांच्यासह विविध मान्यवर आणि गावकरी प्रबोधन शिबिरास उपस्थित होते. गणपती मिरवणूक साजरी होणार आहे, त्या अनुषंगाने आम्ही 160 लोकांना प्रतिबंधक केलेला आहे. म्हणजे गणपती विसर्जन मिरवणूक मागच्या वर्षी जे आपल्या ढांकीमध्ये इश्यू झाला होता गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान, त्या ठिकाणी बरा इश्यू झाल्यामुळे बरेच लोक या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही विसर्जन मिरवणुकीमध्ये हजर न राहण्यासाठी त्यांना प्रतिबंध करणार आहोत. आपल्या गावाचा असा काही इतिहास नाही, शांतताप्रिय गाव आहे. गावामध्ये काय 2-4 जे दारू विक्रेते आहेत त्यांच्यावर आम्ही प्रतिबंध करूच, पण सर्व तुम्ही गावकरी मंडळी सुद्धा आमचे जेव्हा पोलीस जमदार वगैरे केसेस करण्यासाठी येतील किंवा त्यांना दारू पकडण्यासाठी येतील तर तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे. चांगले पंच देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही कशी अशी जबरदस्त होईल या दृष्टिकोनातून विचार करावा. कारण आम्ही गावामध्ये आलो, दारू पकडली तर आम्हाला पंच सुद्धा भेटत नाही. कारण लोक म्हणतात आमचे हितसंबंध त्यांच्याशी झुकलेले आहेत, आम्ही कसं काही येऊ. उद्या तुम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला ते रागवतात, आम्हाला ते आमच्यासोबत भांडण करतात. तर तसं अजिबात तुम्ही काही हे बाळगू नका. कायदा तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जर काही कोणी बोललं तर आम्ही निश्चितपणे तुमच्या बाजूने उभे राहू. तुम्ही आमचे लोक कार्यवाही करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावं किंवा गावातील जे प्रतिष्ठित मंडळी त्यांनी सोबत जावं. सोबत जाऊन जे गावात अवैध दारू विक्री करतायत त्यांचा प्रतिबंध कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, अशी मी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो. MK मराठी न्यूज करिता मिलिंद चिकाटे, विशेष प्रतिनिधी, उंबरखेड. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.